पेक्षा काही दिवस आधीच दाखल झालाय। त्यामुळे आता त्यानंतर कर्नाटक, गोवा आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा अपेक्षेपेक्षा काही दिवस आधीच मान्सून दाखल होण्याचा अंदाज आहे। मात्र अंदमान निकोबार बेटानंतर आता केरळमध्ये मान्सून दाखल झाल्याची मोठी आणि आनंदाची बातमी। मान्सून केरळमध्ये दाखल झालाय। खरं तर आज 24 मे आणि आज अपेक्षेपेक्षा काही दिवस आधीच मान्सून केरळमध्ये दाखल झाल्याची बातमी समोर येते। त्यानंतर महाराष्ट्रात सुद्धा काही दिवस आधीच 4 ते 5 दिवस आधी मान्सून दाखल होईल अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे। आणि आता तर बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालेलंच आहे। त्यामुळे आधीच अवकाळी पाऊस सुरू असताना अवकाळी पाऊस महाराष्ट्रामध्ये सुरू असताना मान्सूनसाठी मात्र पूरक वातावरण निर्माण झालं, अनुकूल वातावरण निर्माण झालं होतं अशी बातमी आपण काही दिवसांपूर्वी पाहिली। आणि अंदमानमध्ये दाखल झाल्यानंतर आता मान्सून केरळात सुद्धा दाखल झालाय। आता मे महिन्याचा शेवटचा आठवडा सुरू आहे, मात्र अपेक्षेपेक्षा आधीच मान्सून केरळात दाखल झालाय। अधिक माहिती आपण घेऊयात। उदय जाधव आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। उदय, मान्सून केरळमध्ये दाखल झाल्याची मोठी बातमी येते। अपेक्षेपेक्षा काही दिवस आधीच काय एकूणच अंदाज वर्तवला होता हवामान विभागानं? श्वेता, संपूर्ण महाराष्ट्रात देशभराच्या सर्व शेतकऱ्यांसाठी आणि सर्वांसाठी एक खूप आनंदाची बातमी आलेली आहे। केरळमध्ये मान्सून दाखल झाल्याचं हवामान खात्याने जाहीर केलेलं आहे। आपण पाहतोय की 2009 नंतर पहिल्यांदा मान्सून इतक्या लवकर दाखल झालेला आहे। अतिशय आनंदाची गोष्ट आहे। त्यामुळे जर का केरळमध्ये आता मान्सून दाखल झाला असेल तर पुढील 7 ते 8 दिवसांमध्ये हाच मान्सून तळ कोकणामध्ये दाखल होईल, म्हणजे महाराष्ट्रामध्ये दाखल होईल, जेणेकरून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना देखील लवकरच दिलासा मिळणार आहे। आपण पाहतोय गेले काही वर्ष सातत्याने मान्सून जो आहे तो अतिशय उशिराने महाराष्ट्रामध्ये दाखल होतोय। त्यामुळे खूप त्याचा परिणाम जो आहे महाराष्ट्रातल्या संपूर्णच भारतातील शेतकऱ्यांवरती, एकूणच त्यांच्या पेरणीवरती म्हणा किंवा त्यांच्या शेतीच्या कामांसाठी होताना आपल्याला पाहायला मिळतंय। मात्र आता केरळमध्ये मान्सून दाखल झाल्यामुळे शेतकरी वर्गाने विशेषतः जो दिलासा जो आहे तो व्यक्त केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। त्यामुळे एक आनंदाची बातमी आहे भारतीयांसाठी, मान्सून केरळमध्ये दाखल झालाय। पुढील 7 ते 8 दिवसांमध्ये हा तळ कोकणामध्ये दाखल होईल, त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मान्सून दाखल होईल। त्यामुळे शेतकऱ्यांनी देखील त्यांची शेतीची जी कामं आहेत त्या वेळापत्रकाप्रमाणे, म्हणजे मान्सून येण्याच्या वेळापत्रकाप्रमाणे करायला पाहिजे असं एक हवामान खात्याकडून सांगण्यात आलेलं आहे। त्यामुळे एक आनंदाची बातमी आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी। वरुण राजा दाखल झालेला आहे आणि वरुण राजाचं लवकरच महाराष्ट्रात देखील पुढच्या 7 ते 8 दिवसांमध्ये दाखल होणार आहे। बिलकुल उदय, आणि त्याचसोबत आता जो काही अवकाळी पाऊस सुरू आहे तो तर एकीकडे संपूर्ण महाराष्ट्र अनुभवतोच आहे आणि त्यातच त्याला आता जोडून मला वाटतं लगेचच मान्सूनचं सुद्धा आगमन होईल। त्यामुळे आता ही पावसाळी परिस्थिती अशीच कंटिन्यू राहील। त्यामुळे अवकाळी पाऊस आणि त्यानंतर लगेच दाखल होणारा मान्सून, त्यामुळे आता शेतकरी सुद्धा त्यांच्या शेताच्या कामाला सुरुवात करतील। एकूणच वेळेपेक्षा आधीच दाखल झालेला मान्सून हा कशा पद्धतीने फायदेशीर असेल किंवा काय? उदय, श्वेता, तुमचा प्रश्न पुन्हा एकदा? तर राज्यामध्ये 1 आठवड्यापूर्वीच मान्सून दाखल होणार असल्याचा अंदाज आहे, कारण आता केरळमध्ये आज मान्सून दाखल झाल्याची मोठी बातमी। आधी अंदमान आणि त्यानंतर आता केरळात, आणि काहीच दिवसात म्हणजे 7 ते 8 दिवसात तळ कोकणामध्ये मान्सूनचं आगमन होईल आणि संपूर्ण महाराष्ट्र मान्सून व्यापून टाकेल असा एक अंदाज आहे। आत्ता सध्याची मोठी बातमी ती म्हणजे मान्सून हा केरळात दाखल झालाय आणि आता पुढच्या 7 ते 8 दिवसात तो महाराष्ट्रात देखील दाखल होईल। त्यामुळे अपेक्षित वेळेपेक्षा लवकरच मान्सूनचं आगमन होतंय। त्यामुळे शेतकऱ्यांची शेतीची कामं सुद्धा लवकरच सुरू होणार आहेत। सध्या देखील 4 ते 5 दिवस बंगालच्या उपसागरामध्ये, अरबी समुद्रामध्ये सुद्धा कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झाल्यामुळे सध्या महाराष्ट्र अवकाळी पाऊस अनुभवतोय आणि त्यातच आता मान्सून सुद्धा वेळेच्या आधीच दाखल होणार असल्यामुळे आता हा पाऊस असा सुरू राहील असा अंदाज आहे। मात्र हवामान विभागाच्या अंदाजानुसार वेळेच्या आधीच मान्सून अंदमान आणि केरळमध्ये दाखल झालेला आहे। त्यामुळे महाराष्ट्रात कधीपर्यंत मान्सून येणार याची आता प्रतीक्षा आहे। त्यामुळे शेतीच्या कामांना सुद्धा लवकरच सुरुवात होईल। अधिक माहिती आपण घेतोय। उदय जाधव आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। उदय, आत्ता असलेला 4 ते 5 दिवसाचा अवकाळी पावसाचा इशारा आणि त्यानंतर लगेचच 8 दिवसात जर मान्सून येणार म्हटल्यानंतर हा पावसाचा अनुभव महाराष्ट्रातल्या नागरिकांना असाच कंटिन्यू अनुभवायला मिळेल? श्वेता, आपण पाहतोय की सध्या
मान्सून पूर्व पावसाने संपूर्ण महाराष्ट्र जो आहे तो आपल्याला पाहायला मिळते. बरोबरच हा पाऊस सुरू झाला का असं देखील एक प्रश्न जे ते विचारले जात होते. मात्र आता अखेरीस हवामान खात्याने जाहीर केलेले की हा पूर्व मान्सून पाऊस होता आणि आता खराखुरा जो मान्सून आहे तो केरळमध्ये दाखल झाला आहे. त्यामुळे आणखी मोठा दिलासा जो आहे तो शेतकऱ्यांना विशेषतः संपूर्ण महाराष्ट्रातील नागरिकांना मिळालेला आहे. कारण हा आता केरळमध्ये जर मान्सून दाखल झाला असेल तर पुढील 7 ते 8 दिवसांमध्ये हा मान्सून महाराष्ट्राच्या तळ कोकणामध्ये दाखल होणार आहे. तळ कोकणामध्ये पहिल्यांदा मान्सून जो आहे तो दाखल होतो आणि त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रभर हा मान्सून जो आहे तो पसरतो. त्यामुळे शेतकऱ्यांना देखील आता त्यांच्या कामांचं जे नियोजन जे आहे ते करता येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसाठीच नव्हे तर संपूर्ण देशासाठी एक आनंदाची बातमी. मान्सून वेळेवरती दाखल झाला आहे. वेळेवरती म्हणण्यापेक्षा वेळेच्या आधीच दाखल झालेला आहे. त्यामुळे खूप मोठा दिलासा जो आहे तो शेतकरी वर्गाला दिलेला आहे. संपूर्ण मान्सून हा भारताची अर्थव्यवस्था जो आहे ते बनवत असतो. भारताच्या अर्थव्यवस्थेचा कणा हा मान्सून आहे. त्यामुळे मान्सूनचं वेळेवरती येणं हा संपूर्ण भारतासाठी एक खूप मोठा दिलासा आहे. आता हा मान्सून किती पाऊस पडतो या संपूर्ण वर्षभरामध्ये हे पाहावं लागेल. हवामान खात्याने या आधी जेव्हा पत्रकार परिषद घेतली होती त्यावेळेला त्यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं की यंदा मान्सून खूप चांगला आहे. जवळपास 102 ते 107% एवढा पाऊस जो आहे तो पडणार आहे. त्यामुळे खूप मोठा दिलासा जो आहे तो संपूर्ण भारतभरामध्ये व्यक्त केला जात होता. कारण जर का एवढा मोठ्या प्रमाणात पाऊस पडला तर महाराष्ट्रातील आणि देशभरातील सर्व धरणं जी आहे ती भरून जातील. त्यामुळे पाण्याचा प्रश्न मिटणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेतीची जी कामं नियोजित केली गेली ती वेळेवरती होतील असा एक खूप मोठा दिलासा शेतकरी वर्गाकडून व्यक्त केला जातोय. आता मान्सून तर दाखल झालेलं आहे. आता खरोखरची मेघगर्जना कधी होते मान्सूनची ते आता पाहावं लागेल. बिलकुल. तर उदय थोडंसं थांबवतोय. हवामान तज्ज्ञ रामचंद्र साबळे आपल्यासोबत सध्या आहेत जोडले गेलेले. साबळे सर, स्वागत तुमचं न्यूज 18 लोकमत मध्ये. आनंदाची बातमी संपूर्ण देशवासियांसाठीच. मान्सून हा केरळमध्ये पोहोचला देखील. काय अपेक्षित तारीख होती आणि त्याच्या किती दिवस आधी केरळात पोहोचलाय? केरळामधले मान्सून पोहोचण्याची तारीख 1 जून आहे आणि आज मान्सून 24 तारखेला केरळमध्ये पोहोचला आहे. तर साधारणपणे 1 आठवडा जवळजवळ मान्सून आधी पोहोचलेला आहे आणि ती एक आनंदाची बाब आहे सर्वांच्यासाठी. त्याला कारण असं की मान्सून वेळेवर येणं किंवा वेळेपूर्वी येणं ही संपूर्ण शेतकरी वर्ग, पिण्याच्या पाण्याचे प्रश्न जिथे ग्रामीण भागात असतील त्यांच्यासाठी, त्या सगळ्यांसाठीच ही आनंदाची बातमी आहे. जेव्हा मान्सून वेळेपूर्वी येतो त्यावेळेला पूर्व मशागतीची कामं पूर्ण होतील आता आणि त्यानंतर पेरण्या वेळच्या वेळेवर होतील. जेव्हा पेरण्या वेळच्या वेळेवर झाल्या शेतकऱ्यांच्या तर उत्पादन साधारणपणे नेहमीपेक्षा 1.25 पट पर्यंत वाढतं. म्हणजे 25% पर्यंत उत्पादन चांगलं मिळू शकतं जर पेरण्या वेळेवर जूनच्या पहिल्या आठवड्यात झाल्या तर किंवा दुसऱ्या आठवड्यापर्यंत झाल्या तर. आणि ती स्थिती यावर्षी निर्माण झालेली आहे. याशिवाय आधी झालेला पाऊस याने देखील खूप दिलासा मिळालेला आहे आणि त्यामुळं शेतकऱ्यांच्या दृष्टीने ही फार आनंदाची बातमी आहे. आता त्यांनी कपाशी आणि खरीपातल्या पिकांच्या पेरण्याची तयारीच राहावं की जेणेकरून मान्सूनच्या येण्याच्या दरम्यान त्यांच्या पेरण्या देखील जर वापसा आला तर होऊन जातील. बिलकुल. सर, धन्यवाद. तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात आणि ही माहिती दिली त्याबद्दल. तर 8 दिवस वेळेच्या आधीच मान्सून केरळात दाखल झालाय. 1 जून ही तारीख खरं तर केरळची असते. मात्र त्याआधी 8 दिवस म्हणजेच महाराष्ट्रात सुद्धा नियोजित वेळेपेक्षा 8 दिवस आधीच मान्सून दाखल होईल असा अंदाज आहे.